महाराष्ट्र के अंबरनाथ में एक सनसनीखेज हत्या का मामला सामने आया है। 35 वर्षीय सीमा कामले की उसके प्रेमी राहुल भिंगरकर 29 वर्षीय ने सोमवार दोपहर हत्या कर दी। पुलिस के अनुसार आरोपी युवक भिंगरकर ने सीमा कामले की हत्या करने की बात कबूल की। मृतक महिला कामले ने आरोपी युवक को 2.5 लाख रुपए उधार दिए थे और बाद में पैसे वापस करने या शादी करने की मांग महिला की थी। पुलिस के मुताबिक विवाद के हिंसक होने से पहले फ्लाईओवर के पास दोनों में बहस हो रही थी। भिंगरकर ने कामले पर कई बार चाकू से हमला किया। अस्पताल पहुंचने से पहले ही उसे मृत घोषित कर दिया गया। शिवाजी नगर पुलिस ने भिंगरकर के खिलाफ हत्या का मामला दर्ज करते हुए उसे गिरफ्तार कर न्यायालय में पेश किया। न्यायालय ने 3 दिन पुलिस रिमांड पर रखने का आदेश दिया है। नमस्कार। आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे। त्यामध्ये सीमा कांबळे वय 42 वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे। त्या हत्येचं प्राथमिक जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे। आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते। त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते। त्यातून ही हत्या झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे। यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफआयआर दाखल करण्याची कारवाई चालू आहे। सर, काही दिवसांपूर्वी ती महिला त्या संबंधित आरोपीवर बलात्काराची केस करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती, मात्र तिची केस त्यावेळेस घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच सगळा प्रकार घडला अशी माहिती समोर येते। नाही, त्या अनुषंगाने आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने आमच्याकडे एक तक्रार अर्ज प्राप्त आहे। तक्रार अर्जाच्या अनुषंगाने दोघांचा आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने पूर्ण व्हावा या अनुषंगाने त्यांचे स्टेटमेंट झालेले होते आणि ते व्यवहार पूर्ण ते स्वतः करून घेऊन त्यांच्यामध्ये समेट निर्माण झालेला होता। एक मिनिट, हिंदी मध्ये का? नाही सर, एक आठवड्यापूर्वी एक झाड पडून घटना घडली होती। त्या घटनेमध्ये आपल्या पोलिसांमध्ये एफआयआर वगैरे काही दाखल झालेली नाही, गुन्हा दाखल झालेला नाही। काय घटना होती आणि एफआयआर का दाखल करून घेतली? या अनुषंगाने पोलीस स्टेशनला याविषयी तक्रार प्राप्त झालेली नाही असं आमचे सिनियर पीआय यांनी सांगितलेलं होतं। मी त्या अनुषंगाने पीआय साहेबांना ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की ज्या व्यक्तीची वाहन नादुरुस्ती झालेली आहे आणि ज्या व्यक्ती जखमी झालेला आहे त्या दोन्ही लोकांना बोलून घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेण्यास सांगितलं। लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घेऊ। सर, 4 दिवस अगोदर आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कुत्र्याच्या अंगावरून एका बस चालकाने केली, आपण एफआयआर केलाय रात्री 2:30च्या दरम्यान, अद्याप कारवाई झाली नाही समजले माहिती घेऊन। कल्याण से संवाददाता चेतन निर्मल की रिपोर्ट।